सूर्यवंशी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे ह्यूमन सर्क्युलेटरी सिस्टीम मानवी रक्ताभिसरण संस्था। तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ह्यूमन सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये महत्वाच्या काय गोष्टी आहेत त्या आपल्या याच्या क्लासमध्ये बघायच्या आहेत। रक्ताभिसरण संस्था म्हणजे काय? आपल्या शरीरामध्ये रक्त जे आहे ते सगळ्या पद्धतीमध्ये शरीराच्या डोक्यापासून ते पायाच्या टोकापर्यंत ओके ब्लड काय होत असतं, सर्क्युलेट होत असतं, फिरत असतं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतं। तर पूर्णपणे आज त्याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत। तर बघा विद्यार्थ्यांनो, या प्रणालीमध्ये रक्तवाहिन्या, शिरा आणि केशिका यांचे जाळे असते। इट इज नथिंग बट अ कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर। हे एक जटिल असे जाळे आहे, ठीक आहे, प्रचंड किचकट आणि जटिल असे जाळे। तुम्हाला डायग्राम वरून पण लक्षात येत असेल, ओके, एकदम जटिल असे जाळे आहेत। आता तुम्ही लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये रक्तवाहिन्या आहेत म्हणजेच आर्टरीज म्हणतो आपण त्याला, ह्याच्यामध्ये शिरा आहेत म्हणजेच त्याला व्हेन म्हणतो, ह्याच्यामध्ये केशिका आहेत, ठीक आहे, म्हणजे कॅपिलरीज वगैरे आहेत, ओके। तर ह्या सगळ्या नेटवर्क जे आहे, ओके, हे कशाशी कनेक्टेड आहे? हार्टशी कनेक्टेड आहे आणि बॉडीच्या सगळ्या पार्ट सोबत बी काय आहे, हे सगळं स्ट्रक्चर कनेक्टेड आहे। तर ह्या सगळ्यामध्ये फ्लो जो होत असतो तो काय असतो? ब्लड। काय फ्लो होत असतो? या सगळ्यामध्ये रक्त, ब्लड जे असतं ते काय होत असतं, ह्याच्यामध्ये सर्क्युलेट होत असतं। तर त्याच्यामध्ये आता तुम्हाला माहिती आहे की रक्ताचे दोन पद्धतीचे प्रकार असतात। एक असतं ऑक्सिजन असणारं आणि एक असतं ऑक्सिजन नसणारं। आता एखाद्या ऑर्गनचं, एखाद्या शरीरातल्या अवयवाचं काम चालू आहे, त्याला लागणारे ऑक्सिजन, ठीक आहे। तर ऑक्सिजन त्याला सप्लाय केला जातो। कोण सप्लाय करतं? रक्त सप्लाय करतं। आणि काम झाल्याच्या नंतर त्याच्यातली जी घाण आहे म्हणजे डिऑक्सिजनेटेड जे आहे, कचरा जो आहे त्या सेलचा, तो परत रक्तामध्ये घेतलेला जातो, म्हणजे रक्त दूषित होतं। शुद्ध रक्त दिलं, दूषित रक्त घेतलं, घेतलेलं रक्त परत पुन्हा गेलो। ही सायकल आपण बघणार आहोत पुढच्या डायग्राम मध्ये, तुम्हाला लक्षात येईलच। पण त्याच्या पहिले एक लक्षात घ्या, हा व्यक्ती दिसायला कसा गोरा इंग्रजासारखा आहे, पण काम पण तसंच करून ठेवलं या व्यक्तीनं। याचं नाव आहे मित्रांनो विल्यम हार्वे। हा जो सायंटिस्ट आहे, फिजिशियन आहे, ठीक आहे, हा एक साधारण 17व्या शतकामध्ये, ओके, 16 ते 17व्या शतकाच्या दरम्यानच्या पिरियडमध्ये हा सायंटिस्ट झालेला आहे। त्या सायंटिस्टनं सगळ्यात महत्वाचं, इंग्लंडचा हा माणूस आहे, ठीक आहे। तर या सायंटिस्टनं सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीमचा हिने शोध लावला। पहिल्यांदा त्यानं त्याच्या पुस्तकामधून एक्सप्लेन केलं सर्क्युलेटरी सिस्टीम बद्दल, ब्लडच्या फ्लो बद्दल। म्हणून ह्या व्यक्तीला आपण काय म्हणतो? फादर, ठीक आहे, फादर ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीमचा फादर ह्या व्यक्तीला आपण म्हणतो, ठीक आहे। तर लक्षात ठेवा, नाव विल्यम हार्वे असं काय ह्या व्यक्तीचं नाव आहे, ठीक आहे। पुढे बघा, आता मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला जे एक्सप्लेन करत होतो की रक्ताचा फ्लो कशा पद्धतीने होतो, लक्षात घ्या, आपल्या शरीरामध्ये लंग्स आहे, ठीक आहे। लंग्सचं काम काय करणं? ऑक्सिजन बाहेरून घेणं, ऑक्सिजन बाहेरून घेणं आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणं। कार्बन डायऑक्साईड दूषित आहे, ठीक आहे, ऑक्सिजन इम्पॉर्टंट आहे, रक्त शुद्ध करतो। बाहेरचा ऑक्सिजन आपल्या लंग्स मध्ये आला, ठीक आहे, लक्षात घ्या, इथं लंग्स आहे, बाहेरचा ऑक्सिजन लंग्स मध्ये आला, ऑक्सिजन आला आणि शरीरामधून जे आता सांगितलं होतं कचरा, घाण, म्हणजेच डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं, ज्याच्यात ऑक्सिजनचं प्रमाण प्रचंड कमी असतं, ते काय केलं जातं? हृदय कलेक्ट करतो। कुठून कलेक्ट करतो? बघा, हे वरचा पार्ट आहे शरीराच्या, हा खालचा पार्ट आहे। खालच्या पार्ट पासून अशुद्ध रक्त कलेक्ट करतं आणि ते हृदयामध्ये जातं। हृदयाच्या कुठं जातं? उजव्या भागामध्ये जातं। हृदयाच्या कुठं जातं? उजव्या भागात जातं आणि तिथून ते रक्त नेलं जातं तुमच्या फुफ्फुसामध्ये। आणि फुफ्फुसामध्ये आपण घेतलेला ऑक्सिजन आहे, तो ऑक्सिजन कॅपिलरीच्या प्रचंड नेटवर्क मध्ये, त्याला ॲल्व्होलार स्ट्रक्चर म्हणतो आपण, त्या नेटवर्क मध्ये काय केलं जातं? अंडर द प्रेशर गॅसचं तिथं देवाणघेवाण होते। ऑक्सिजन गॅस त्या दूषित रक्तामध्ये टाकला जातो आणि CO2 काय केला जातो? शरीराच्या बाहेर टाकला जातो। ऑक्सिजन दूषित मध्ये टाकल्यामुळे रक्त शुद्ध होतं, रक्त शुद्ध होतं आणि शुद्ध झालेलं रक्त
परत पुन्हा हृदयाकडे येतं आणि हृदयापासून वरच्या भागाला आणि खालच्या भागाला काय होतं, रक्त सप्लाय केल्या जातं. ठीक आहे, दोन्ही भागाला काय होते, रक्त जे ते सप्लाय केल्या जातं. म्हणजे ही जी ब्लडची फ्लोची प्रोसेस आहे ती अविरतपणे काय राहते, चालू राहते. आणि कुठेही जर थांबली, दॅट क्रिएट ए प्रेशर ऑन द हार्ट. हार्टवरती काय होतं, प्रेशर क्रिएट होते. कुठं रक्ताच्या गाठी निर्माण झाल्या, प्रचंड बारीक मायक्रोस्ट्रक्चर आहे, लक्षात घ्या. आता तुम्ही कोविडमध्ये ऐकलं असेल, ओके, अटॅक यायला लागले, मायक्रो जर कुठं एकदम बारीक अशी रक्ताची गाठ जरी तयार झाली, ठीक आहे, तर मला सांगा हा फ्लो आहे आणि इथं रक्ताची गाठ तयार झाली, तर इथं काय होणार आहे, हृदयावरती प्रेशर क्रिएट होणार आहे. अँड दॅट लीड्स टू द, त्याचं काय होणार आहे मग आपल्याला पुढं अटॅक मध्ये जे रूपांतर आहे ते रूपांतर ह्याच्यामुळं होऊ शकतं. त्याच्यामुळं ब्लडचा फ्लो लक्षात घ्या, तर बाकीच्या गोष्टी लक्षात येतील. इन डिटेल जेव्हा आपण कॅपिलरी बघूया, ठीक आहे, आज आपल्याला फक्त आजचं टार्गेट एवढं आहे की आपल्याला रक्ताविषयी माहिती करून घ्यायची आहे. पण जेव्हा डिटेलमध्ये जेव्हा कॅपिलरी बघू आपण, तर त्या कॅपिलरी बघत असताना, ओके, त्याच्यामध्ये आपण सॉरी ब्लड व्हेसल्स बघत असताना म्हणजे आर्टरी, व्हेन, कॅपिलरी, डिटेल त्याचं स्ट्रक्चर आणि कशा पद्धतीने कॅपिलरी आहेत, ऑक्सिजन कोण नेतं, कार्बन डायऑक्साईड कोण नेतं, ते इन डिटेल आपण तिथं बघणारच आहोत. पुढचा पॉईंट लक्षात घ्या मित्रांनो, ही जी सर्क्युलेटरी सिस्टीम आपण म्हटली आहे, या सर्क्युलेटरी सिस्टीमचे या ठिकाणी काही कंपोनंट्स, काही पार्ट, काही भाग पडलेले आहेत. ठीक आहे, तर तिचे साधारण ह्या सिस्टीम मध्ये 4 अवयव साधारण म्हटले जातात. त्याच्यामध्ये तुमचा ब्लड आला, दुसरा आलं हार्ट, तिसरं आलं ब्लड व्हेसल आणि नंतर आलं तुमची लसिका कॅपिलरी. आता लक्षात घ्या, ब्लड काय हे एक ऑर्गन नाही ऍक्च्युली. ठीक आहे, ब्लड काय एक फ्लुइड आहे, एक पर्टिक्युलर ऑर्गन नाही. मेन जे ऑर्गन आपण हार्ट, ब्लड व्हेसल आणि कॅपिलरीला म्हणू शकतो, पण ब्लड काय हे ऑर्गन नाहीये. पण हे चार्ट काय आहेत आपल्या, हे 4 जे आहेत आपल्या सिस्टीमचे पार्ट आहेत. आता डायग्राम मध्ये तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे, बघा या ठिकाणी आर्टरीज दिल्यात, म्हणजे ब्लड व्हेसल, आर्टरी, व्हेन. त्याच्यानंतर आतमध्ये जे मूव्ह होणार आहे ते ब्लड आणि हार्ट, हे काय झाले, पार्ट झाले आपल्या सर्क्युलेटरी सिस्टीमचे. तुम्हाला एक लक्षात येत असेल बघा की बघा फ्लो बघा तुम्ही किती प्रचंड फ्लो असेल. असं म्हणतात की सगळ्या ब्लड व्हेसल्स जर एकत्र केल्या आणि त्याची जर अशी लांब दोरी बनवली तर 97,000 किलोमीटर इतकं लांब जाळं तयार होऊ शकतो मित्रांनो. 97,000 किलोमीटर इतकं प्रचंड मोठं जाळं तिथं तयार होऊ शकतं असं म्हटलं जातं. ठीक आहे, म्हणजे पृथ्वीला काहीतरी 2 का 3 पूर्ण चक्कर घालता येतील इतकं ते मोठं स्ट्रक्चर जाळं आहे ते की आपल्या शरीरामध्ये आहे. तर ठीक आहे, तर आता आपल्याला सगळ्यात महत्वाचा पहिला कंपोनंट जो आहे रक्त, ओके, ब्लड आपल्याला काय करायचं आहे, बघायचं. तर लक्षात घ्या, रक्त किंवा ब्लड बघत असताना सगळ्यात महत्वाचं काय पार्ट आहे की जेव्हा एखाद्या टेस्ट ट्यूब मध्ये आपण जेव्हा आपलं ब्लड घेतो, तुम्हाला माहिती आहे की लॅबमध्ये जेव्हा तुम्ही बिमार आजारी वगैरे पडता, आजारी पडल्याच्या नंतर जेव्हा डॉक्टर सांगता की तुम्हाला ब्लडचं सॅम्पल द्यायचे, रिपोर्ट तुम्हाला आपल्याला चेक करायचं की शरीरातल्या तुमच्या पेशी कमी झाल्यात, नाही झाल्यात, काय झाले, चेक करायचे. त्यावेळेस काय केलं जातं, एक डीएमएलटी असणारा व्यक्ती तुमच्याकडे येतो आणि तो काय करतो, ब्लड तुमचं पिक करतो, ब्लड तुमचं घेतो. ते ब्लड घेतल्याच्या नंतर काय होतं, ते ब्लड कुठं टाकलं जातं, एका कॅपिलरी मध्ये. ओके, एका कॅपिलरी मध्ये काचेच्या एका टेस्ट ट्यूब मध्ये काय केलं जातं, टेस्ट ट्यूब मध्ये टाकलं जातं. ठीक आहे, अशा पद्धतीची टेस्ट ट्यूब असते. हे ब्लड आपलं त्याच्यात टाकलं, हे टाकलेलं ब्लड एक छोटस इन्स्ट्रुमेंट आहे. ओके, सेंट्रीफ्यूज मशीन म्हणतात त्याला. काय म्हणतात त्याला, सेंट्रीफ्यूज मशीन. तिथं काय केलं जातं, गोल 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 असं घुमवलं जातं. का घुमवलं जातं, कारण की या ठिकाणी ब्लड मधले जे वेगवेगळे पार्ट्स आहेत ज्याची डेन्सिटी जास्त आहे ते पार्ट सेटल होतात, खाली येतात, आणि ज्याची कमी आहे ते काय राहतात, वरच्या भागाला राहतात. ह्या सेकंड डायग्राम मध्ये सांगितल्याप्रमाणे. तर बघा सेकंड डायग्राम मध्ये काय, त्याला सेंट्रीफ्यूज केलं, फिरवलं, त्याच्यानंतर काय झालं, प्लाझ्मा आला वरच्या बाजूला. आपल्याला असं म्हणता येईल की रक्ताला फिरवल्याच्या नंतर वरचा जो भाग असतो त्याला काय म्हणायचं,
प्लाझ्मा म्हणायचं. खालचा जो भाग आहे ज्याची डेन्सिटी जास्त आहे त्याच्यात ब्लडच्या सेल असतात. ओके, त्याला म्हणायचं पॅक सेल व्हॉल्यूम. म्हणजेच तिथं काय असतात, ब्लड सेल असतात. म्हणजेच तिथं असतात रेड ब्लड सेल जास्त प्रमाणात. ठीक आहे. आणि मध्ये जो पार्ट असतो ह्या दोन्हीच्या मध्ये बफी कोट म्हणतो त्याला आपण. ठीक आहे. तर तिथं असतात तुमच्या डब्ल्यूबीसी. डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेटचा तो काय असतो, पार्ट असतो. म्हणजे तुमच्या पांढऱ्या पेशीच्या आणि प्लेटलेट्स जे त्याचा पार्ट असतो. या पद्धतीमध्ये काय ब्लडचे हे पार्ट आले. पुढे बघा, ब्लड सेल किंवा होल ह्युमन ब्लड आहे माणसामधला जो पूर्णपणे ह्युमन ब्लड आहे, तो ब्लड कशा पद्धतीनं या ठिकाणी कॅटेगराईज केलेला आहे. टोटल प्लाझ्मा 55% असतो. ठीक आहे. ब्लडच्या सेल 45% असतात. प्लाझ्मामध्ये परत 10% सोल्यूट असतं, म्हणजे काही मायक्रो पार्ट्स असतात, आणि 90% पाणी असतं. ठीक आहे. 10% मध्ये तुमचे पोषण तत्वे असतात, न्यूट्रिएंट्स. साल्ट्स असतं, मीठ वगैरे जे इलेक्ट्रोलाइट्स म्हणतो आपण, साल्ट, सोडियम वगैरे जे साल्ट्स आहेत ते. हार्मोन्स असतात त्याच्यामध्ये. संप्रेरक, मराठीमध्ये त्याला काय म्हणतो आपण, संप्रेरक म्हणतो आपण, ते असतात. नंतर प्रोटीन्स असतात, प्लाझ्मा प्रोटीन. त्याच्यात मेन अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन आणि क्लॉटिंग फॅक्टर, रक्त गोठणारे. ठीक आहे, रक्त गोठणारे फॅक्टर असतात. अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन हे सगळे असतात. ठीक आहे. ग्लोब्युलिन म्हणजे अँटीबॉडीज असतात. अँटीबॉडी तुम्हाला काय देतात, प्रतिकार क्षमता देण्याचं काम करतात. आणि अल्ब्युमिन काय करत असतं, तुमच्या ब्लडचा फ्लो जो आहे, तो ब्लड अति बी घट्ट नाही झालं पाहिजे आणि खूप पण पातळ नाही झालं पाहिजे, मेंटेन राहायला पाहिजे वहन त्याचं. ते कोणाचं काम असतं, अल्ब्युमिनचं ते काम असतं. या ठिकाणी व्हाईट सेल बघा, सॉरी ब्लड सेल बघा, त्याच्यात रेड, व्हाईट आणि प्लेटलेट. लाल पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट. ठीक आहे. बघा मित्रांनो, सायन्स जर तुम्हाला डीप मध्ये करायचा असेल, सायन्सचा अभ्यास, तर काय आहे की जास्त डेटा जो आहे अवेलेबल आहे, रिसर्च जो जास्त झालाय तो इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे. पण बऱ्याच वेळेस अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांचा अट्टहास असतो की हे मराठीमध्ये मला गोष्ट समजून घ्यायची. पण लक्षात घ्या, एमपीएससीचा येणारा, ओके, राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, किंवा कोणतीही तुमची युपीएससी किंवा कोणतीही भरती असो कॉम्पिटेटिव्ह, डीप मध्ये जेव्हा तुम्ही सायन्सचा स्टडी कराल तर आउट ऑफ मार्क मिळण्याचे चान्सेस असतात. पण डीप मध्ये स्टडी करत असताना तुम्हाला इंग्लिश भाषेचा आधार त्या ठिकाणी घ्यावा लागेल, कारण की जास्त डेटा, जास्त डीपनेस तिथं अवेलेबल आहे. समजून घ्या, मराठीमध्ये आपण एक्सप्लेन करूया, मराठीत डिस्कशन करू, पण काही पॉइंट जे ते इंग्लिशमध्ये भरपूर प्रमाणात अवेलेबल आहेत डीपमध्ये जाण्यासाठी. कारण की पेपर सेटर जे आहेत, ठीक आहे, ते काय कोणतं मराठी पुस्तक घेऊन पेपर सेट करत नाहीत. पेपर पहिले इंग्लिशमध्ये सेट होतो, नंतर तो ट्रान्सलेट होतो मराठीमध्ये. म्हणून शक्यतो सायन्सला इंग्लिशमध्ये तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा, पण एक्सप्लेन आपण प्रत्येक गोष्ट मराठीत करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. आता बघा, ह्या ज्या सेल्स आहेत सगळ्या, ह्या दोन कॅटेगरीमध्ये आपण डिवाइड केलेल्या आहेत, ग्रॅन्युलोसाइट्स आणि अग्रॅन्युलोसाइट्स. अग्रॅन्युलोसाइट्स म्हणजे या ठिकाणी छोटे छोटे असे ग्रॅन्युल्स असतात आणि या ठिकाणी नसतात. हा डिफरन्स आहे त्याच्यातला. मग ग्रॅन्युल्स कोणते आहेत, ओके, ग्रॅन्युल्स असणाऱ्या इओसायनोफिल, बेसोफिल, न्यूट्रोफिल. आणि अग्रॅन्युलोसाइट कोणत्या आहेत, मोनोसाइट, लिम्फोसाइट्स. परत मोनोसाइट जे आहेत त्याचे प्रकार पडले टी सेल, बी सेल. आणि टी सेलचे परत प्रकार पडलेत किलर टी सेल, हेल्पर टी सेल. ठीक आहे. प्रत्येक सेलची आपण परत अजून काही डिटेल माहिती पुढे घेणारच आहोत. यातली पहिली सेल आहे लाल पेशी, त्यालाच म्हणतो आपण इरिथ्रोसाइट, त्यालाच म्हणतो आपण रेड ब्लड सेल. ठीक है. हमारा खून कैसा है, लाल है. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. लाल रक्त, सळसळतं रक्त जे आपलं ते कोणतं आहे, लाल रक्त. झेंडे जरी आपले वेगवेगळ्या रंगाचे असले तरी रक्त आपल्या सगळ्यांचं काय आहे, लाल आहे. आणि ते रक्त लाल का आहे, तर मी याच धर्माचा आहे, मी त्या जातीचा आहे म्हणून लाल नाही. भाऊ, तुझ्या रक्तात हिमोग्लोबिन आहे. ओके, तुम हिंदू बनो या मुसलमान बनो या कुछ भी बनो, कंपल्सरी हिमोग्लोबिन है, इसलिए तुम्हारा ब्लड कैसा है, लाल है. ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ हिमोग्लोबिनच्या प्रेझेन्समुळे आपलं रक्त कसं आहे, लाल रक्त आहे. लाल रक्त प्रामुख्यानं बेसिक लाल रक्ताचं काम काय आहे लक्षात घ्या.
म्हणजे रेड सेलचं काम काय आहे लक्षात घ्या. प्रामुख्याने ऑक्सिजन, पोषण हे वहन करण्याचं काम जे आहे, ठीक आहे. म्हणजे सेलकडून काय करायचं, CO2 वगैरे घ्यायचं आहे आणि सेलला ऑक्सिजन, O2 सेलला सप्लाय करायचं आहे. हे बेसिक काम कोणाचे, आपल्या सेलचे. न्यूट्रिएंट पण सप्लाय करायचे, इलेक्ट्रोलाइट पण सप्लाय करायचे, शरीराच्या विविध भागामध्ये ते पोहोचवण्याचं बेसिक काम कोणाचे, ह्या पेशीचं आहे. ह्या पेशीची एक महत्वाची खासियत अशी आहे, जेव्हा ह्या तयार होत असतात तेव्हा त्या मॅच्युअर नसतात तेवढ्या, म्हणजेच इमॅच्युअर म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. ते अपरिपक्व असतात. कशा असतात, अपरिपक्व. तेव्हा त्याच्यात न्यूक्लियस म्हणजेच केंद्रक असतो. पण जेव्हा त्या मॅच्युअर होतात, ओके, परिपक्व होतात आणि रक्तामध्ये येतात, तेव्हा त्याच्यात केंद्रक नसतं. हे लक्षात घ्या पॉइंट. ओके, केंद्रक नसतं तेव्हा, म्हणजे रक्तामध्ये ज्या आरबीसी आहेत त्यांना केंद्रक नाही. म्हणजे केंद्रक नाही म्हणजे केंद्रकात ज्या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी नाहीत. परीक्षेत विचारतात कोणत्या पेशीमध्ये केंद्रक नाही, पण पुढे जाऊन विचारतात कोणत्या पेशीत मायटोकॉन्ड्रिया नाही, कोणत्या पेशीत रायबोझोम नाही. ओके, म्हणजे केंद्रक नाहीये म्हणजे रायबोझोम पण नाही, मायटोकॉन्ड्रिया पण नाही. सेलमध्ये असणारे, न्यूक्लियसमध्ये असणारे कोणतेच भाग ह्या पेशीत नाहीत. दॅट इज द ऍडिशनल इन्फॉर्मेशन. ही महत्वाची अजून इन्फॉर्मेशन आहे, ठीक आहे. हिमोग्लोबिन असतं म्हणून काय असतं, ते रक्तामध्ये हिमोग्लोबिन आहे म्हणून ते रक्त ऑक्सिजन जे आहे ते हिमोग्लोबिन सोबत बाइंड होत असतं, ठीक आहे. हिमोग्लोबिन सोबत ते बाइंड झाल्यामुळे काय होतं, पुढे ते वहन करण्याचं काम करत असतं. तांबड्या रक्तपेशी तयार कुठं होतात, तर अस्थिमज्जा. ओके, एकदम मज्जा, अस्थिमज्जा म्हणजे बोन मॅरो. ओके, बोन मॅरो जो आहे त्याच्यामध्ये तयार होतं. आता तुम्ही म्हणता अस्थिमज्जा, बोन मॅरो म्हणजे काय, नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांना परफेक्ट माहिती आहे, ठीक आहे. जेव्हा तुम्ही नॉनव्हेजचं बोन घेता आणि बोनला ओढू ओढू आतमधला सगळा पार्ट महत्वाचा खाता, ठीक आहे. त्या आतमध्ये त्या हाडांच्या मध्ये जो असतो तो काय असतो, बोन मॅरो असतो. तिथं काय होत असतं, हे पेशी तयार होतात. त्याचा जे कालावधी आहे, लाईफ स्पॅन आहे 120 दिवस आहे. आता हे बघा, तयार होतात बोन मॅरो मध्ये, मग मरतात कुठं, मरतात ह्या लिव्हर मध्ये. म्हणजे परीक्षेत असा सुद्धा प्रश्न आलाय, आरबीसीचा आणि स्प्लीन मध्ये सुद्धा, ठीक आहे, आरबीसीचा स्मशानभूमी कोणती आहे, असा परीक्षेचा प्रश्न आलाय. तिथं ऑप्शन होता लिव्हर काय त्याचा राहील मग, तर आन्सर राहील. ओके, तर ह्या गोष्टी एक लक्षात घ्यायच्या की कुठं तयार होतं. याचा एक डायमीटर आहे साधारण 7 मायक्रोमीटर, हा काय त्याचा डायमीटर आहे. आणि हा जो शेप आहे ह्या शेपला म्हणायचं बाय कॉन्केव. हा शेप कसा आहे, बाय कॉन्केव शेप आहे, ठीक आहे. पुढे बघा, पुढे आहेत पांढऱ्या पेशी म्हणजेच WBC, व्हाईट ब्लड सेल. या पेशीला आपल्या शरीराच्या सैनिक पेशी म्हणतात. काय म्हणतात, सैनिक पेशी म्हणतात, ठीक आहे. म्हणजे सोल्जर सेल म्हणतात. रेडी असतात कधी पण, जेव्हा बाहेरचा एखादा फॉरेनचा म्हणजे शरीराच्या बाहेरचा एखादा पार्टिकल येऊन शरीरामध्ये जर आपली इम्युनिटी डाऊन करत असेल, ठीक आहे, शरीरामध्ये येऊन अफेक्ट करत असेल, तर पहिल्यांदा टेम्परेचर वाढत असतं, ठीक आहे. तर त्यावेळेस आपल्या सेल निघतात त्याच्याशी लढायला. त्या कोण असतात, WBC असतात, म्हणून त्यांना सैनिक पेशी म्हणतात. पांढऱ्या पेशी ह्या एक विशेष पेशी असतात की ज्या संरक्षण यंत्रणा म्हणून काय करतात, काम करतात, ठीक आहे. म्हणजेच इम्युनिटी प्रोव्हाइड करण्याचं काम ह्या पांढऱ्या पेशीतून केलं जातं. ओके, इम्युनिटी प्रोव्हाइड करण्याचं काम आपल्या शरीरात साधारण 4000 ते 6000 प्रति मिली एवढ्या काय असतात, त्या असतात, ठीक आहे. तांबड्या पेशीपेक्षा पांढऱ्या पेशीची संख्याचं जीवन काम कसं आहे, कमी आहे. साधारण बघा 1 ते 4 दिवस ह्या रेंज मध्ये, काही बुक मध्ये मागं पुढे दिलं असेल, एवढा त्याचा लाईफ स्पॅन आहे. WBC पेक्षा फार कमी, लगेच मारतात. 1 ते 4 एवढा काय त्याचा लाईफ स्पॅन आहे. ह्या ज्या पांढऱ्या पेशी आहेत
त्याचे बेसिक टाईप ह्या ठिकाणी दिले बघा. ग्रॅन्युलोसाइट, अग्रॅन्युलोसाइट. आता हे सांगितलं होतं तुम्हाला. ठीक आहे, ग्रॅन्युल्स असतात नसतात. इओसायनोफिल, बेसोफिल, न्यूट्रोफिल आणि ह्या लिम्फोसाइट्स, मोनोसाइट्स. तर लक्षात घ्या, याच्यामध्ये परत इओसायनोफिल्स, बेसोफिल्स ह्याच्या सेल ह्या ॲलर्जीमध्ये काम करणाऱ्या सेल आहेत. जेव्हा आपल्याला ॲलर्जी होते तेव्हा ऍक्टिव्हेट होतात त्या. न्यूट्रोफिल्स, ज्या वेळेस शत्रूला मारणाऱ्या सगळ्यात खतरनाक सेल कोणत्या आहेत? न्यूट्रोफिल्स आहेत. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला शत्रूला मारल्याच्या नंतर बघा, तुम्हाला जखम झाली, आपल्याला जखमेच्या त्या ठिकाणी पहिल्या साईट ऑफ ऍक्शनवर तिथं जाणाऱ्या ज्या असतात त्या न्यूट्रोफिल्स असतात, सगळ्यात पहिले तिथं जाणाऱ्या. आणि ज्यावेळेस पस तयार होतो, ठीक आहे, पस तयार झाला, पू तयार झाला, तर पू जे तयार झाल्या तर त्या पुवामध्ये पण न्यूट्रोफिल्स डेड आहे. त्या शत्रूला मार फाईट केल्याच्या नंतर काही मरण पण पावतात ना, तर त्या डेड सेल तिथं काय होतात? सापडतात. ह्या लिम्फोसाइट ज्या आहेत ह्या काय करतात? इम्युनिटी प्रोव्हाइड करायचं काम. रोग प्रतिकारक क्षमता ह्याला वाढवणं गरजेचं आहे. रोग प्रतिकारक क्षमता आपली काय होईल? प्रचंड वाढेल. आणि ह्या मोनोसाइट पण त्याच कामं करतात. फॅगोसायटिक असतात ह्या. ह्याला काय म्हणायचं? याचं काम जे आहे ते फॅगोसायटिक आहे, म्हणजे एखाद्या सेलला दुसऱ्या फॉरेन पार्टिकलला खाऊन टाकण्याचं काम करतात. एक पिनोसायटिक आहे. पिनोसायटिक म्हणजे ड्रिंक करणं, पिऊन टाकणं. पिनोसायटिक म्हणजे ईट करणं, खाण्याचं काम करतात त्याला. ठीक आहे, डायजेशन करून टाकतात, त्याला किल करतात. एक लक्षात ठेवा, मोनोसाइट. थर्ड आहेत प्लेटलेट, थ्रोम्बोसाइट्स. ठीक आहे, तर ह्या ज्या आहेत ह्याचं सगळ्यात इम्पॉर्टंट काम आहे रक्तामध्ये ज्या गुठळ्या आहेत तयार होण्यास आणि रक्तस्राव थांबवण्यास. त्या गुठळ्या तयार होऊ द्यायचं नाही, होऊ द्यायचं किंवा होऊ द्यायचं नाही. त्याच्यामध्ये कोणाचं काम असतं? प्लेटलेटचं काम असतं. लक्षात घ्या, समजा शरीरामध्ये कट पडला तुमच्या आणि ब्लडचा फ्लो सुरू झाला, ऍक्सिडेंट झाला, त्याला हिमोरेज पण म्हणतात. रक्तस्राव अति प्रमाणामध्ये बाहेर झाल्याच्या नंतर त्याला हिमोरेज पण म्हणतो आपण. तर रक्तस्राव प्रचंड प्रमाणामध्ये रक्त बाहेर जात असेल तर ते गोठणं गरजेचं आहे. त्यावेळेस कोण काम करतं? तुमच्या प्लेटलेट काम करतात. रक्ताच्या गुठळ्या तयार होणं काम कोण करतात? प्लेटलेट काम करतात. पण अति पण गुठळ्या तयार नाही झाल्या पाहिजे. त्या तयार होऊ नये म्हणून एक औषध घेतलं जातं, त्याला ऍस्पिरिन म्हणतो. ऍस्पिरिन नावाचं औषध घेतं जे की रक्ताची गुठळी तयार होऊ देत नाही. कोरोनामध्ये भरपूर लोकांना हे देण्यात आलं होतं. ठीक आहे, हे ऍस्पिरिन नावाचं औषध घेतल्यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होत नाहीत. ठीक आहे, मग दुखापत झाली जखमेच्या ठिकाणी, मग ते प्रत्येक ठिकाणी काय आहे? प्लेटलेट्स त्या येणारच आहे, थ्रोम्बोसाइट येणार आहे. हिची जी संख्या असते लाखामध्ये असते. लाखात हिची संख्या काय असते? लाखामध्ये हिची संख्या असते. तर ह्या काय झाल्या? प्लेटलेट्स झाल्या. तर अशा पद्धतीने आपण ह्याच्यात शॉर्टमध्ये सेल बघितल्या. जेव्हा आपला जो इन डिटेल एका सेलवरती पण आपण अधिक लेक्चर घेऊ शकतो. तर आज पहिलं लेक्चर होतं म्हणून आपण या ठिकाणी काय केलं, हे एक शॉर्ट पद्धतीने कव्हर केलं. सबसिक्वेंटली जेव्हा पुढे काही लेक्चर्स होतील तेव्हा अजून इन डिटेलमध्ये ह्याच्यात जास्तीत जास्त डेटा आपण कव्हर करण्याचं काम आपण काय करणार आहोत? करणार आहोत. ठीक आहे, थांबूया इथं आपण. धन्यवाद. थँक्यू. थँक्स वन्स अगेन.